एकीकडे पूरग्रस्तांना मदत होते तर राजकारण देखील सुरू आहे। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी विभागाचे अधिकारी दिल्लीत केंद्रीय सचिवांसोबत राज्यातील अधिकाऱ्यांची बैठकीत राज्यातील नुकसानीबाबत चर्चा। जळगाव विमानतळावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। पंचनाम्याच्या अहवालानंतर ओला दुष्काळाबाबत निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही। प्रसंगी विकास कामं थांबवा, मात्र शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची भूमिका। मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीबाबत ठोस भूमिका मांडणार, पाटलांची प्रतिक्रिया। आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी अजित पवारांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। व्हिडिओ कॉलवरून नांदेडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला। दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना सरकारकडून मदत निधी मिळणार, शासनाची ही मदत लवकरात लवकर मिळेल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। यावेळी ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असंही वक्तव्य। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यात प्रशासनाकडून मोफत धान्य वाटपास सुरुवात। 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ वाटप, बाधितांना काहीसा दिलासा। तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपयांची मदत। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी बच्चू कडूंचं रास्ता रोको आंदोलन। लातूर ते औसा रोडवर बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।